पुराच्या पाण्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते आणि दानवेंनी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील गांगापूर शिवारामध्ये पाहणी केलेली आहे। या नुकसानीचा जर आवाका पाहिला तर शेतकऱ्यावरती एक मोठं संकट कोसळल्याचं या ठिकाणी दिसत आहे। हे सध्या हळदीचं पीक आहे। जो जिल्हा देशामध्ये सर्वाधिक हळद उत्पादित करतो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हळदीची अवस्था या पुराच्या पाण्यामुळे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं दृश्य पाहिल्याच्या नंतर या नुकसानीचा अंदाज देखील तुम्हाला येणार आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड अश्रू आहेत। हे सर्व या भागातले बाधित शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची याचना केलेली आहे। आपल्यासोबत वयोवृद्ध शेतकरी आहेत। हे पीक पाहून डोळ्यात पाणी येते। नाही लढा दुखणं आलं मला 8 दिवस झाले बिमारच आहो। हां काही हेच नाही ना। याला 50,000 लावले लोकांचे काढून लावले ट्रॅक्टरवाल्याची दिली नाही आणि घडच नाही याच्यावर द्यायचे। बरं पाऊस कसा पडला पूर कसा होता? पाऊस खूप पडला हो मुसळधार असं खरडून गेलं। हां पाऊस पडला चक गेलं। हां पाऊस म्हणजे का पाणी 8 दिवस याच्यात आहे काय राहिलं साहेब असं झालं सगळं गेलं काही राहिलं नाही। एवढंच आहे माझ्या नावानं। आता या पिकाचं पुढं काय? पुढं काय होणार आता तुम्ही कोणा काही दिलं तरच आहे याचं नाही तर मरायची आजची सोय नाही आम्हाला। पोळा होईल म्हणून शक्यता नाही। आज पोळ्याचा सण आहे पण तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। हो मग आता लढायचीच पाळी आहे हो। साखरेला 1 किलोभर साखरेला पैसे नाही तर साहेब। ही शेतकऱ्याची अवस्था आहे। आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत। आज पोळा सण आहे मात्र तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। अहो परिस्थिती अशी झाली बिकट आमच्या हाताला काही लागणार नाही सगळं वाहून गेलं साहेब पहा आणि सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यावी। किती मदत पाहिजे? अहो मदत सरकारची पुरतच नाही। काय काय पिकं गेली तुमची? हळद गेली ऊस गेला केळी गेली। आज 6 लाखाचं उत्पन्न केळीमध्ये होत होतं आज 0 बजेटवर केळी आल्या। हळदीचं एकरी 2 लाख 2.5 लाखाचं उत्पन्न 0 बजेट काय येणार आहे साहेब? ही नुकसानग्रस्त आकडेवारी शेतकरी देत आहेत। इकडे सोयाबीन गेली पाठीमाग केळी गेलेली आहे हळद गेली। काय पोझिशन आहे सगळ्या पिकांची? काहीच नाही 100% गेलेला आहे याच्यात काहीच येणार नाही याच्यात। असा पूर कधी आला का? 2006 ला आला होता। 2006 नंतर याच्यातली कमीत कमी एका एकराला 2 लाख रुपये तरी भेटायला पाहिजे। पुराचं पाणी नेमकं कसं कसं साचलं शेतामध्ये आणि लोक बी अडकले होते। कसा पूर आला? पूर जवळपास असा आम्ही एकदा बघितलं नाही। मी जसं जन्मलं तसं पूर खूप मोठा होता। पाणी जास्त वेळ पाऊस पडला आमच्या इथं। म्हणजे मागच्या 20 वर्ष झाले असा पाहिलं नाही? नाही मी नाही पाहिला बरं। अहो या 50 वर्षातही नाही साहेब 50 वर्षातही असा पूर्ण होता। असं झालंय आमच्या पाहण्यातच नाही। मी 70-75 वर्ष वय आहे 75 वर्षाचा हा। मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल की या हळदीचं जे पीक आहे ते 4 दिवसापूर्वी गुडघ्या एवढं होतं आणि ही हळद जमिनीच्या आतमध्ये या ठिकाणी आता फुटायला सुरुवात झालेली होती मात्र पूर आला आणि पुराच्या पाण्यानं सगळं काही हिरावलेलं आहे। आता सरकारनं या सगळ्या पिकांचं तातडीनं पंचनामे करावेत आणि आम्हाला भरीव मदत द्यावी अशी मागणी गांगापूर येथील शेतकरी करत आहेत। संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।